तर नमस्कार प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या 28 डिसेंबरच्या भागामध्ये आता काय घडलेलं आहे चला तर सविस्तर पाहूया। तर आजच्या मालिकेच्या सुरुवातीलाच आपण पाहतो मंजू आता खूपच रागारागामध्ये सत्याच्या रूम मध्ये येते आणि ती सत्याला आता जाब विचारू लागते की सत्या मला सांग, मी तुझी एवढं उशीर झालं वाट बघत बसली होती आणि तू मला न्यायला आला नाहीस। बाहेर किती थंडी आहे आणि तरी पण मी एवढा उशीर तुझी वाट बघत होते आणि नाही त्या टायमाला तू सारखं मला न्यायला आणायला येत असतोस। ड्युटी संपल्यावर जेव्हा बाहेर येते तेव्हा तू तेथेच असतोस आणि मग आज काय झाले तुला? मी एवढा उशीर तुझी वाट बघत होते आणि तरीही तू आला नाहीस। त्यावर आता सत्या एकदम म्हणतो, वाघमारे ते तुमचे मोरे साहेब आहेत ना, मग ते तुम्हाला सोडायला आले नाहीत का? त्यावर आता मंजू म्हणत असते, अरे यामध्ये मोरे साहेबांचं काय आहे मधीच आणि त्यांचा इथे काय संबंध? त्यावर आता सत्य म्हणू लागतो, अरे वा इतर वेळेला तर ते तुम्हाला शॉपिंगला घेऊन जातात, मग तुम्हाला घरी सोडायला काय झालं त्यांना? त्यावर आता मंजू म्हणू लागते, आता ते शॉपिंगला मी त्यांच्याबरोबर गेलते ते तुला कोणी सांगितलं? तू माझ्यावर पाळत ठेवून आहेस का? त्यावर आता सत्य म्हणू लागतो, मला पाळत ठेवायची काही गरज नाहीये। अख्ख्या साताऱ्यामध्ये जेव्हा काय पण होते ना ते सगळं मला खबर असते। आता सत्य आणि मंजू भांडत असतात तर इकडे मम्मी साहेब आणि कवी बाहेर दरवाजाच्या बाहेर हळूच लपून त्यांचं सगळं बोलणं ऐकत असतात आणि दोघांना भांडताना पाहून इकडे मम्मी साहेबला मात्र खूपच आनंद झालेला असतो। तर आता मंजू सत्यावर ओरडत असते तेव्हा सत्य एकदम म्हणतो, अरे वा कानातलं नवीन दिसते तुमच्या। त्यावर आता मंजू म्हणते, कानातलं जुनच आहे। त्यावर सत्य म्हणत असतो, कोणीतरी तुम्हाला गिफ्ट दिले वाटतं। त्यावर आता मंजू म्हणू लागते, कोण मला कशाला गिफ्ट देईल? सत्य म्हणतो, नाही तुम्ही शॉपिंगला गेला होता ना, मला वाटलं तुम्हाला कोणीतरी गिफ्ट दिलं असेल। त्यावर मंजू म्हणू लागते, सत्या शॉपिंग मला नाही तर त्या मोरे साहेबांना करायची होती। त्यावर सत्य म्हणू लागतो, अच्छा तुमच्या मोरे साहेबांना शॉपिंगला जायचं होतं का? मग मला एवढं सांगा, ते शॉपिंगला तुम्हाला एवढं घेऊन जाऊ शकतात, मग तुम्हाला घरी आणून सोडू शकत नाहीत का? आणि तशीही तुम्हाला त्यांचीच हल्ली ड्युटी असते। त्यावर आता मंजू म्हणत असते, सत्या उगाच तोंडाला याले ते काही बोलू नकोस, मला फक्त सांग मी तुझी किती वेळ झालं वाट बघत होते पण तरीही तू आला नाहीस आणि आला तर नाहीस, निदान फोन उचलून सांगायचं तरी, मी उगाच तिथं वाट बघत बसले नसते। त्यावर सत्य म्हणत असतो, आता मी नाही आलो तर नाही आलो, त्यात काय एवढं? हे बघा प्रत्येक वेळेला सोडायला आणि न्यायला मला ना वेळ नाही आहे। ते कसं आहे ना, कधी कधी मला काही खास लोकांना भेटायचं असतं आणि त्यामुळेच मी तिकडे येऊ शकलो नाही। त्यावर आता मंजूला एकदम विचार येतो आणि मंजू विचारते की कोण आहेत ती खास लोक ज्यांच्यासाठी तू मला वाट बघायला लावलीस? कोण आहेत ती लोक? सत्य म्हणतो, आहेत कोणीतरी, पण मी तुम्हाला का सांगायचं आणि या सगळ्याशी तुमचा काय संबंध? त्यावर आता मंजू म्हणत असते, सत्या तू माझ्याबरोबर का उलट बोलत आहेस? त्यावर आता सत्य म्हणू लागतो की तुम्ही माझी चूक नसताना सुद्धा मला बोलत आहात। तर आता दोघे जण जोर जोरात भांडत असतात तर हे सगळं बोलणं बाहेरून मम्मी साहेब ऐकत असते आणि खूप मजा घेत असते। त्यानंतर मंजू आता सवीच्या रूम मध्ये निघून जाते तर इकडे सत्य आता झोपायची तयारी करू लागतो।